श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिच्यासे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरे तेशीचे। जो सर्वज्ञ आणि दया घन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होत असे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दूरवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्मीचे असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम बुद्ध प्राप्ती कारणे भजवा राम। तो मीची आहे आत्माप्त काम तरी न मनु कोणा करावी म्या। सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नामरूपयोः अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परमः तदेवाहं नमोत्तुन्यदिति मे निश्चितामती। जयांची केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 63 क्रमांकाचा भट्टमताचे खंडन। विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 63 क्रमांकाचा भट्टमताचे खंडन। कालपर्यंत आपण भट्टमताच्या मंडनाचा विचार केला। आता मात्र भट्टमताच्या खंडनाचा विचार ग्रंथकार पंडित साधू निश्चलदासजी आपल्यासमोर ठेवत आहेत। मुळात पहिला आपण पद बघितलं। पदाच्या ठिकाणी असणारी वृत्ती आणि वृत्तीलाच शक्ती असं म्हणतात। आणि आपलं पदाच्या ठिकाणी वृत्ती आहे आणि वृत्तीमध्ये 2 प्रकार आहे, शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती। तर त्या शक्तिवृत्तीचं स्वरूप कळाल्याशिवाय लक्षणं कळत नाही, म्हणून प्रथमतः शक्तीचं स्वरूप कोणी काय मानलं हा विचार आपला क्रमप्राप्त चालू आहे। त्यामध्ये पदाच्या ठिकाणी सामर्थ्यरूप शक्ती वेदांत्यांनी मानली, इच्छारूप शक्ती नैयायिकांनी मानली, अर्थज्ञान जनकातरूप योग्यता किंवा हेतुता हे वैयाकरणाने मानली आणि किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंधाला शक्ती भट्टाने मानलेला आहे। तर भट्टाचं मत हे खंडित कसं आहे ते आता या 63 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये ग्रंथकार आपल्यासमोर ठेवतात। भट्टाचं म्हणणं आहे वाच्यवाचक गुणगुणी जाती व्यक्ती क्रिया क्रियावान उपादान कारण आणि कार्य आणि अवयव अवयवी यामध्ये नैयायिकाने समवाय संबंध मानला आणि भट्टाने किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंध मानला। पण हे भट्टाचं म्हणणं खंडित आहे। ते पूर्ण भेदही मानत नाही, पूर्ण अभेदही मानत नाही, किंचित भेदसहित अभेद मानतात। पण हे मत खंडित का आहे? कारण साधा विचार आहे की ज्याचा ज्याच्याशी भेद असतो त्याचा त्याच्याशी अभेद नसतो आणि ज्याचा ज्याच्याशी अभेद असतो त्याचा त्याच्याशी भेद नसतो। माझा माझ्याशी अभेद आहे तर माझा माझ्याशी भेद नाही, माझा अन्याशी इतराशी भेद आहे तर माझा त्याच्याशी अभेद नाही। मग एकाच वस्तूचा भेदही मानणं आणि अभेदही मानणं हे व्यवहारात सुद्धा सिद्ध होत नाही। जसं की काल आपण म्हटलो, एकाला विचारलं का हो 3 पालक आलेत आणि एका त्रयस्थाने विचारलं काय हो, काय नाही म्हटले आमचे पाल्य आता शाळेतून आले, परीक्षेचा निकाल झाला। म्हटले बरं मग तुमच्या पुत्राचा निकाल काय? मग एक जण म्हटलं आमचा मुलगा पास झाला, दुसरा म्हटला आमचा मुलगा नापास झाला आणि तिसरा म्हणू लागला आमचा मुलगा पास नापास झाला। तर पास म्हणणाऱ्यालाही लोक सुज्ञ म्हणतात, नापास म्हणणाऱ्यालाही सुज्ञ म्हणतात, पण पास नापास म्हणणाऱ्याला अज्ञ म्हणतात। कारण पास असेल तर नापास नाही, नापास असेल तर पास नाही। कारण त्याला विचारलं कसं, त्याने सांगितलं तो 5 विषयापैकी 4 विषयात पास झाला आणि एका विषयात नापास झाला। तर त्याला म्हटले जरी 4 विषयात पास असेल आणि एका विषयात नापास असेल तर तो पास नसून नापासच आहे। तसं ज्याचा ज्याच्याशी भेद असेल त्याचा त्याच्याशी अभेद नसतो आणि ज्याचा ज्याच्याशी अभेद असेल त्याचा त्याच्याशी भेद नसतो। स्वतःचा स्वतःशी अभेद आहे ना, मग स्वतःचा स्वतःशी भेद नाही।
स्वतःचा इतराशी भेद आहे ना, मग स्वतःचा इतराशी अभेद नाही. आणि तुम्ही तर त्याचाच त्याच्याशी भेदही मानायला लागला आणि अभेदही मानायला लागला, तर हे वदतो व्याघात दोषाने युक्त आहे. असं सांगताना प्रथमतः या 63 क्रमांकाच्या परिच्छेदातल्या काही पंक्तीमध्ये भट्टमताचा थोडक्यात अनुवाद करतात, म्हणजे त्यांचं म्हणणं काय ते सांगतात आणि नंतर त्याच्या खंडाला सुरुवात करतात. तर त्यांचा अनुवाद थोडक्यात अगोदर आपण पाहू आणि जसं जसं खंडन येईल तसं त्या आशयविषयी आपण पाहत चालू. 63 क्रमांकाचा परिच्छेद भट्टमताचे खंडन. हे भट्टाचे म्हणणे बरोबर नाही. हे बरोबर नाही म्हणजे किंचित भेदसहित अभेद, म्हणजे भेदाभेद आहे ना. एकाच पदार्थाचा त्याच्याशी भेद आहे आणि त्याच्याशीच अभेद आहे आणि किंचित भेदाभेद रूप तादात्म्य संबंधालाच आम्ही शक्ती म्हणतो. हे भट्टाचं विधान बरोबर नाही. का बरोबर नाही? नाही प्रतिज्ञा मात्र वस्तू सिद्धी किंतु लक्षणाप्रमाण अभ्यामवस्तू सिद्धी त्याचं सिद्धी करतात. कारण जरी एका घटामध्ये त्याच घटाचा अभेद आणि दुसऱ्या पदार्थाचा त्या घटाशी भेद आहे, हे बरोबर आहे. घटाचा घटाशी अभेद आहे आणि घटाचा पटाशी भेद आहे. पण घटाचा घटाशी अभेद आहे तिथे भेद नाही आणि घटाचा पटाशी भेद आहे तिथे अभेद नाही. तरी ज्याचा अभेद आहे त्याचा भेद नाही, म्हणजे घटाचा घटाशी अभेद आहे त्याचा त्याच्याशी भेद नाही. आणि ज्याचा भेद आहे त्याचा अभेद नाही, घटाचा पटाशी भेद आहे तिथे अभेद नाही. म्हणून एकाच वस्तूचा भेदही आहे आणि तिचाच अभेदही आहे हे बोलणे अनुभवाच्या श्रुतियुक्तीच्या विरुद्ध आहे. भेद आपापसामध्ये विरोधी आहेत. कशाप्रमाणे? जसं सुख म्हणजे दुःख नाही, दुःख म्हणजे सुख नाही, शत्रू म्हणजे मित्र नाही, मित्र म्हणजे शत्रू नाही, स्त्री म्हणजे पुरुष नाही, पुरुष म्हणजे स्त्री नाही, रात्र म्हणजे प्रकाश नाही, प्रकाश म्हणजे रात्र नाही. हे जसे विरोधी आहेत तसा भेद आणि अभेद हे विरोधी आहेत. म्हणून एका वेळेला एका अधिकरणामध्ये दोन विरोधी धर्म राहत नाही. इथे आता प्रकाश आहे तर अंधार नाही, रात्री इथे अंधार होता त्यावेळेला प्रकाश नाही. एका ठिकाणी दोन्ही राहतात पण एका वेळेला राहत नाही. तसं घटाचा घटाशी अभेद आहे तर त्याचा त्याच्याशी भेद नाही, घटाचा पटाशी भेद आहे तर त्याचा त्याच्याशी अभेद नाही, घटाचाच घटाशी भेदही आहे अभेद आहे, घटाचाच पटाशी भेदही आहे अभेद आहे असं विधान करणं उचित नाही. त्याचप्रमाणे आणि म्हणूनच वाच्यवाचक जसं ओम वाचक आहे आणि ब्रह्म वाच्य आहे. गुणगुणी 5 भूत गुण आहेत आणि त्याच ठिकाणी राहणारे शब्दस्पर्श हे आपलं 5 भूत गुणी आहेत आणि शब्दस्पर्श हे गुण आहेत. जाती व्यक्ती मनुष्यत्व ही जाती आहे आणि मनुष्य ही व्यक्ती आहे. क्रियावान गमनागमन ही क्रिया आहे, करणारा तो क्रियावान आहे. उपादान कारण आणि कार्य, मृत्तिका हे उपादान कारण आहे, घट हे कार्य आहे. यात भेदाभेदरूप तादात्म्य संबंध भट्टाने अंगीकारला आहे. म्हणजे ते भेदही मानतात आणि अभेदही मानतात. का मानतात? त्यांना विचारलं, सांगितलं त्यांनी. वाच्य अग्नी आपलं अग्निपद, वाचक अग्निपद आणि वाच्य अग्नी यांचा जर पूर्ण भेद मानला, आपला पूर्ण अभेद मानला तर अग्नीने 10 होतो तसा अग्निपदाने झाला पाहिजे आणि होत नाही. त्या अर्थी त्यांच्यात काही ना काही भेद आहे. बरं, पूर्ण अभेद मानला तर अग्नी आपलं पूर्ण भेद मानला तर अग्निपदाने जसं अग्नीचं ज्ञान होतं तसं मग इतर पदार्थाचंही झालं पाहिजे, होत नाही. म्हणजे अग्निपदाने अग्नीचंच ज्ञान होतं त्या अर्थी काही ना काही अभेद आहे आणि अग्नीने 10 होतो अग्निपदाने होत नाही त्या अर्थी काही ना काही भेद आहे ना. असा भेद आणि अभेद दोन्ही त्यांनी मानला. म्हणून म्हणतात बघा तो म्हणजे हे वाच्यवाचक गुणगुणी जाती व्यक्ती क्रियावान उपादान कारण आणि कार्य यात भेदाभेदरूप तादात्म्य संबंध भट्टाने अंगीकारला आहे, तो अशुद्ध आहे. का बरे? कारण शिवाय असं आहे की वाच्यवाचकाच्या भेदाविषयी प्रमाण सांगितले. त्यांनी सांगितलं, त्यांनी 2 प्रमाण दिले, एक शब्द प्रमाण आणि दुसरं प्रत्यक्ष प्रमाण. वाचक घेतला ओम आणि वाच्य घेतलं ब्रह्म. आणि श्रुती आणि स्मृती या दोन्ही प्रमाणाने त्यांनी अभेद सिद्ध केला. ओमिति इदम सर्वम अशी मांडुकी श्रुती आहे आणि ओमिति एकाक्षरम ब्रह्म असा गीतेतल्या 8व्या अध्यायातला 13वा श्लोक आहे. गीता म्हणजे स्मृती आहे आणि मांडुकी उपनिषद म्हणजे श्रुती आहे. श्रुती आणि स्मृती या दोन्हीने वाचक ओम आणि वाच्य ब्रह्म यामध्ये त्यांनी अभेद सिद्ध केला, म्हणजे शब्द प्रमाणाने अभेद सिद्ध केला. आणि ओम हा परिच्छिन्न तो वाणीत आहे
आणि व्यापक ब्रह्म बाहेर सोमयमेत आहे. जसं पाण्यात बुडबुड आहे पण बुडबुड्यात पाणी नाही म्हटलं आपण. आणि महाकाशात घटाकाश आहे पण घटाकाश इतकं मर्यादित महाकाश नाही. त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये ओम आहे पण परिच्छिन्न ओम म्हणजेच तेवढं मर्यादित ब्रह्म नाही. आणि म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध केला भेद आणि शब्द प्रमाण म्हणजे श्रुती प्रमाणाने सिद्ध केला अभेद. पण हेही बोलणं भट्टाचं असंगतच आहे असं आता सिद्धांती बोलतात. ते म्हणतात शिवाय वाच्यवाचकाच्या भेदाभेदाविषयी प्रमाण सांगितले की वाणीमध्ये वाचक ओम अक्षर आणि वाच्य ब्रह्म वाणीच्या बाहेर आहे म्हणून भेद आहे. आणि वेदामध्ये ओम अक्षर ब्रह्मरूप सांगितले आहे म्हणून त्यांच्यामध्ये काय आहे अभेद आहे. पण तेही बरोबर नाही. का बरोबर नाही ते आता सांगतात. मुळात असं आहे इथे 2 दृष्टांतांनी ही गोष्ट सिद्ध केली आहे. पंक्ती वाचण्या अगोदर त्याचा आशय असा की तुमचं म्हणणं काय ओम वाणीत आहे ब्रह्म वाणीच्या बाहेर आहे म्हणून त्यांच्यामध्ये भेद आहे. आणि ओमिति इदम सर्वम श्रुती सांगते म्हणून काय आहे अभेद आहे. पण ओमिति इदम सर्वम अशी श्रुती आहे. ओमिति एक अक्षर ब्रह्म अशी स्मृती आहे. आणि ओम वाणीत ब्रह्ममयमेत म्हणून भेद आणि श्रुती सांगते म्हणून अभेद हे तुम्ही बोलता. परंतु श्रुतीमध्ये ओमिति इदम सर्व म्हटलेले आहे पण ओमकार आणि ब्रह्मात अभेद आहे हे सांगण्याकरता ती श्रुती नाही. तुम्ही श्रुती घेतली पण श्रुतीला अभिप्रेत अर्थ न घेता तुम्ही मनाचा अर्थ श्रुतीच्या माथ्यावरती खपवला. एका वक्त्याने आपले गणेशानंद पुणेकर यांच्या गावी पहिले मी एक 20-25 वर्षापूर्वी गायला गेलो गायन काम करण्याकरता. एक कीर्तनकार उभे राहिलेत आणि त्यांनी अभंग घेतला होता आणि त्याच्यातलं चरण होतं झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठाउठी. त्यांनी अभंगाचा अर्थ केला माय गेली पाप गेलं बाप गेला ताप गेलं विठ्ठलपंताने लोकमाई. आणि लेकराची ताटातूट पण झाली. एक त्र्यंबकेश्वरला एक आळंदीला एक सासवडला एक तिकडे इलाहाबादला. त्यामुळे झाली पापा तापा तुटी आणि दैन्य गेले उठाउठी. आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणा. आता तुम्ही चरण बरोबर उल्लेख केला पण त्या चरणाचा अर्थ तो आहे का नाही ना. तुम्ही मनाला वाटेल तो अर्थ लावला तसं तिथे अर्थ तो नाहीच आहे. संताच्या दर्शनाने त्रिविध तापाची आणि काही आपलं त्रिविध ताप कायिक वाचिक मानसिक आपला आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक त्रिविध ताप आणि हे त्रिविध ताप आहे आणि कायिक वाचिक मानसिक निषिद्ध क्रियाजन्य ते पाप आहे. तर संताच्या दर्शनाने पापही जातात आणि तापही जातात. कारणही जातं आणि कार्यही जातं आणि उठाउठी तात्काळ त्याची निवृत्ती होती हा त्याचा भाव आहे. तुम्ही लावला विठ्ठलपंत रुक्माईने आता अर्थ चुकीचा आहे. तसं यांनी ओमिति इदम सर्वम ओमिति एक अक्षर ब्रह्म ही श्रुती घेतली स्मृती घेतली पण त्याचा अर्थ ब्रह्माचा आणि आत्म्याचा अभेद प्रतिपादन करण्याकरता ती श्रुती आलेली नाही. मग श्रुतीचा अर्थ तो नाही. मग श्रुतीचा अर्थ जर तो नाही तर आहे काय. तर तिथे श्रुती ब्रह्मा आणि आत्मा यांचा अभेद प्रतिपादन करता नाही तर आपला ब्रह्मा आणि ओमचा अभेद प्रतिपादन करता नाही तर ओमकाराची ब्रह्मरूपाने उपासना करावी याच्याकरता ती श्रुती आहे. आणि म्हणले मग ओमकाराची ब्रह्मरूपाने उपासना करण्याकरता ओमकार ब्रह्मरूप कुठे आहे. मग म्हणले उपासना स्वरूपामध्ये उपास्याच्या अभेदाची अपेक्षा नसते. जसं उपास्येचं स्वरूप आहे तसंच जसं उपासनेचं स्वरूप आहे तसंच उपास्य असलं पाहिजे असं काही नाही. अन्याची अन्य रूपाने उपासना होऊ शकते. कारण प्रमाता प्रमाण प्रमेय अधीन असतं ते ज्ञान आणि विधी विश्वास पुरुषीच्या अनुष्ठानाच्या अधीन असतं ते ध्यान. ध्यान म्हणजेच उपासना. उपासना ही विधीच्या अधीन आहे समोरच्या विषयाच्या अधीन नाही. तिथे उपास्य स्वरूपाच्या अभेदाची अपेक्षा नसते. 5व्या तरंगात आपल्याला विषय केलेला आहे. आपण शालिग्राम गंडकीतला एक पाषाण आहे आणि नर्मदेश्वर हा नर्मदा मैयातला पाषाण आहे. पण त्या नर्मदेश्वराची भगवान शंकर रूपाने आणि शालिग्रामाची भगवान विष्णू रूपाने उपासक उपासना करतो. आता समोर पाषाण आहे. शालिग्राम म्हणजे विष्णू नाही चतुर्भुज आणि नर्मदेश्वर म्हणजे जटा जूट डौर त्रिशूलधारी भगवान शंकर नाही. पण तरीसुद्धा ती पाषाण बुद्धी टाकून शालिग्रामाची विष्णू रूपाने आणि नर्मदेश्वराची भगवान शिव रूपाने शैव वा वैष्णव यांनी उपासना केली तर त्या उपासकाला अपेक्षित असणारं वैकुंठ किंवा कैलास लोकाची प्राप्ती होते. त्याच्याकरता ते ओमिति इदम सर्वम ही मांडकी श्रुती किंवा ओमिति एक अक्षरम ब्रह्म ही गीतेतली स्मृती आलेली आहे.
ते ओम म्हणजेच ब्रह्म याचा अभेद प्रतिपादन करता ती श्रुती आलेलीच नाही. म्हणून तुम्ही त्याचा अर्थ चुकीचा लावला, ते दिलेलं प्रमाण चुकीचं आहे. बरं, तुम्ही भेद सिद्धी करण्याकरता कोणतं प्रमाण वापरलं? प्रत्यक्ष प्रमाण. आणि अभेद सिद्धी करता वापरलं शब्द प्रमाण. हेही चुकीचं आहे, कारण दोन्ही प्रमाणच आहे, पण शब्द प्रमाण प्रबल प्रमाण आहे आणि प्रत्यक्ष प्रमाण दुर्बल प्रमाण आहे. म्हणजे प्रमाण उत्पादिता विद्या प्रबलम प्रमाणम विना न नश्यति शब्दात प्रबलम मानम न इक्षते असं म्हटलेलं आहे. तुम्ही शब्दप्रमाणेच भेदाभेद सिद्ध करायला पाहिजे आणि प्रत्यक्ष प्रमाणेच भेदाभेद सिद्ध करायला पाहिजे. आभेदा करता घेता शब्द प्रमाण आणि भेदा करता घेता प्रत्यक्ष प्रमाण, हे तुमचं चुकीचं आहे. बस श्रुतीचा अर्थच तुम्ही चुकीचा लावला. त्यामुळे वाच्यवाचकामध्ये जे भेदाची सिद्धी करता तुम्ही जे प्रमाण देता हे चुकीचं आहे असं त्याला वेदांती भट्टांना सांगतात. आणि उपास्य स्वरूपामध्ये आम्ही ओंकाराची ब्रह्मरूपाने उपासना होऊ शकते, कारण जशी शालिग्रामाची विष्णू रूपाने, नर्मदेश्वराची भगवान शिवरूपाने पाषाण बुद्धी त्यागून विष्णू शिवरूपाने त्यांची शालिग्रामाची नर्मदेश्वराची उपासना होते, कारण उपासनेमध्ये उपास्य स्वरूपाच्या अभेदाची अपेक्षा नसते. दुसरं उदाहरण छांदोग्य उपनिषदामध्ये पंचाग्नी उपासना प्रकरण आलेलं आहे. मग ते पंचाग्नी म्हणताना स्वर्ग मेघ आदी 5 अग्नी सांगितल्या आणि त्याच्यामध्ये श्रद्धा सोमादी 5 आहुती सांगितल्या. तत्वात स्वर्ग मेघ आदी 5 अग्नी नाही आणि त्या 5 आहुतीसुद्धा हवीरद्रव्यसुद्धा नाही, पण उपासकाने विधीवर विश्वास ठेवून तशा पद्धतीने उपासना केली तर त्याला अपेक्षित इष्टफल प्राप्त होतं. या शालिग्राम आणि नर्मदेश्वर या उदाहरणाने किंवा छांदोग्यातल्या उपनिषदातल्या या 2 उदाहरणाने उपास्य आणि उपास्य स्वरूपाचा उपास्याशी अभेदाची अपेक्षा नसते, अन्याच्या अन्य रूपाने उपासना होऊ शकते. याकरता हे 2 दृष्टांत देऊन ओंकाराची सुद्धा ब्रह्मरूपाने उपासना होऊ शकते. म्हणून ओंकाराचा ब्रह्माशी अभेद हा जो तुम्ही श्रुती स्मृती दिली त्याचा अर्थच तुम्ही असंगत लावला असं आता पुढच्या काही पंक्तीमध्ये बोलतात. कारण ओंकाराच म्हणजे त्याला सांगतात वेदामध्ये जे तुम्ही म्हणला का ओम अक्षर वाणीत आहे आणि ब्रह्म बाहेर स्वमहिमेत आहे प्रत्यक्ष प्रमाणाने, आणि ओम आणि ब्रह्म याचा श्रुती स्मृतीने अभेद प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून वाच्यवाचकामध्ये सुद्धा काय किंचित भेदसहित अभेद आहे. ही गोष्ट कशी असंगत आहे ते सांगताना आता बोलतात. कारण ओंकाराचा आणि ब्रह्माचा वेदामध्ये अभेद सांगितला आहे, तो वाच्यवाचकाच्या अभेद सिद्धीकरता सांगितलेलाच नाही. मग त्याचा अभिप्राय काय? तर त्याचा अभिप्राय असा आहे की ओंकाराची ब्रह्मरूपाने उपासना करावी. पण मग ओंकाराचा जर दोघात अभेद नाही तर ब्रह्मरूपाने उपासना कशी होईल असं जर आपण बोलाल, पूर्व त्या भट्टाला बोलतात सिद्धांती, तर ज्या उपासनेचे विधान केलेले असते कोणी श्रुती स्मृतीने तसेच उपास्याचे स्वरूप असले पाहिजे असा काही नियम उपासना प्रकरणामध्ये नाही. एका वस्तूचा परित्याग करून त्या वस्तूच्या ठिकाणी अन्य वस्तू स्वरूपाची उपासना सांगितलेली असते. उदाहरण देतात. जशी शालिग्रामाची विष्णू रूपाने, शालिग्राम हा गंडकीतला पाषाण आहे पण त्याची विष्णू रूपाने उपासना वैष्णव करतात. किंवा नर्मदे मैयातला असणारा पाषाण म्हणजे नर्मदेश्वर, त्याची भगवान शिव रूपाने उपासना सांगितलेली आहे. पद्मपुराण किंवा आपलं शैव पुराणामध्ये व्यासांनी सांगितलेले आहे. आणि वेदामध्ये सुद्धा हे उपनिषदामध्ये वेदामध्ये सुद्धा हा विचार आलेला आहे. मग तेथे शंखचक्रादी सहित म्हणजे अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंखचक्र गदा पद्मसहित करी असा कोण नाही, समोरचा शालिग्राम नाही. नंतर त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत असे कोण नाही, तर नर्मदेश्वर समोर शंकराची मूर्ती नाही आहे. तेथे शंखचक्रादी सहित चतुर्भुज मूर्ती शालिग्रामाची नाही, किंवा गंगा भूषित जटा जूट डमरू चर्म कपालेश्वराची मूर्ती नर्मदेश्वराची नाही. दोन्ही काय आहे? शिलारूपच आहे. पण ते शिलारूप पाषाण बुद्धी तो उपासक त्यागतो आणि शालिग्राम न पाहताना त्याला विष्णू समजतो, नर्मदेश्वर न पाहताना साक्षात भगवान शंकर समजतो आणि तशा भावनेने उपासना केली का त्याला वैकुंठ वा कैलास लोकाची त्या शैव वैष्णवाला उपासकाला फलही प्राप्त होते. तथापि शास्त्र आज्ञेने त्या शिलारूपाची दृष्टी टाकून त्या शिलाच्या ठिकाणी क्रमाने म्हणजे शालिग्रामाच्या ठिकाणी क्रमाने विष्णू आणि नर्मदेश्वराच्या ठिकाणी शिवरूपाची उपासना उपासक शैव व वैष्णव करतात. आणि म्हणूनच याचा अर्थ काय झाला, तर उपास्य स्वरूपाच्या अधीन उपासना नाही. मग ते कशाच्या अधीन आहे? विधी वाक्याच्या अधीन आहे.
आता प्रश्न पडला विधी कशाला म्हणतात, तर 5व्या तरंगामध्ये आपल्याला सांगितलं चोदना लक्षणात्मकम विधी किंवा अपूर्व अर्थाच्या प्रेरक वचनाला विधी असं म्हणतात, किंवा इदम कुरु असं ती उपासना करा त्याला विधी असं म्हणतात. मग ती विधी वाक्याच्या अधीन उपासना असते, विधी आज्ञेच्या अधीन आहे. ज्या रीतीने शास्त्र उपासनेचे विधान करील त्याच रीतीने उपासना करावी लागते, आपल्या मनमानी करून चालत नाही. कारण धर्म आणि ब्रह्म या दोन्ही गोष्टी अमूर्त आहे आणि अमूर्त गोष्टीच्या बाबतीत प्रमाण आपल्याला शास्त्रच असतं. तस्मात शास्त्र प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधान उत्तम कर्म कर्तुर्मिहरहसी. शास्त्र म्हणले ते सांडावे ते तर राज्यही तृण मानावे, घे म्हणतले यानं म्हणावे विषयी विरू. भगवान माऊली तर म्हणतात शास्त्र म्हणेल ते सांडावे. म्हणजे अदृष्ट फलाच्या बाबतीत प्रमाण शास्त्र आहे. आणि उपासनेचं फल वैष्णवाने शालिग्रामाची विष्णू रूपाने उपासना केली तर त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती कधी आहे, देहपातानंतर, म्हणजे अदृष्ट फल आहे. किंवा शैवाने नर्मदेश्वराची शिवरूपाने उपासना केली तर त्याला कैलासाची प्राप्ती कधी आहे, देहपातानंतर, म्हणजे अदृष्ट फल आहे. आणि अदृष्ट फलाच्या बाबतीत प्रमाण कोण असतो, आपल्याला शास्त्र. आणि मग तिथे उपासना ही विधी वाक्याच्या अधीन असल्यामुळे आपल्या मनाने करून चालत नाही, शास्त्राने जशी सांगितली तशी. म्हणून आपण तिथं शालिग्रामाच्या बाबतीत पाषाण बुद्धी, शालिग्राम नर्मदेश्वर या बाबतीत पाषाण बुद्धी शैव आणि वैष्णवाने त्यागली पाहिजे. आणि माझ्यासमोर साक्षात वैष्णवाने म्हटलं पाहिजे हा शालिग्राम नसून साक्षात चतुर्भुज भगवान विष्णू आहे. आणि शैवानं म्हटलं पाहिजे हे नर्मदेश्वर पाषाण नसून साक्षात डौल त्रिशूळधारी भगवान त्रिनेत्र शंकर आहे, असं म्हणून उपासना केली का त्या उपासकाला ते फल प्राप्त होतं. कारण ती विधी आज्ञेच्या अधीन आहे. ज्या रीतीने शास्त्र उपासनेचे विधान करील त्याच रीतीने उपासना करावी लागते. जसे छांदोग्य उपनिषदामध्ये दुसरं एक उपासनेचं उदाहरण दिलं आपण, म्हणलो पंचाग्नी विद्या प्रकरण, ती सांगतात. दुसरं उदाहरण छांदोग्य उपनिषदात पंचाग्नी विद्या प्रकरणामध्ये 5 आग्नी म्हणून सांगितले. त्यातलं पहिलं आहे स्वर्ग, 2 मेघ, 3 भूमी, 4 पुरुष आणि 5 स्त्री. ह्या 5 पदार्थाची अग्नी रूपाने उपासना सांगून मग अग्नीमध्ये आहुती द्यावी लागते. तर मग 5 आहुती सांगितल्यात, श्रद्धा, सोम, वृष्टी, अन्न आणि वीर्य. म्हणजे स्वर्गामध्ये अग्नी कशाची द्यायची, मग स्वर्गरूपी अग्नीमध्ये श्रद्धेची आहुती, मेघरूपी अग्नीमध्ये सोमाची आहुती, सोमरसाची, भूमिरूपी अग्नीमध्ये वृष्टीची आहुती, पुरुषरूपी अग्नीमध्ये अन्नाची आहुती आणि स्त्रीरूपी अग्नीमध्ये पुरुष बीज असणारं वीर्याची आहुती द्यावी. काय म्हणतात बघा. जसे छांदोग्य उपनिषदामध्ये पंचाग्नी विद्या प्रकरणामध्ये स्वर्ग, मेघ, भूमी, पुरुष आणि स्त्री या 5 पदार्थाची अग्नी रूपाने उपासना सांगून श्रद्धा, सोम, वृष्टी, अन्न आणि वीर्य या 5 पदार्थाची पंच आग्नेच्या आहुतीरूप उपासना सांगितली आहे. आता वस्तुस्थितीने पाहिलं तर तिथे स्वर्ग, अग्नी नाहीत, म्हणजे स्वर्गादी, म्हणजे स्वर्ग, मेघ, भूमी, पुरुष आणि स्त्री हे 5 काय नाही, साक्षात अग्नी नाही. आणि श्रद्धा, सोमादी म्हणजे श्रद्धा, सोम, वृष्टी, अन्न आणि वीर्य हे 5 काय नाही, हवीर द्रव्य आहुती नाहीत. नाही हे खरं आहे, पण विधी, शास्त्राचा विधी तसा आहे ना, मग तशा भावनेने उपासना केली आणि तशी कृती केली का उपासकाला ते फल प्राप्त होणार. कारण उपासना ही विधी वाक्याच्या अधीन असते, ते सांगतात. तथापि वेद आज्ञेने स्वर्गादी 5 जणाला अग्निरूप मानून आणि श्रद्धादी 5 जणाला आहुतीच्या भावनेने उपासकाने उपासना करतात. आणि उपासकाने तशी उपासना केली का उपासकाला इष्टफलाची प्राप्ती होते. हे 2 उदाहरणे दिलेत आणि या 2 उदाहरणाने आता सिद्धांत सांगतात. ओम वाचक आहे, ब्रह्म वाच्य आहे आणि ओम इति इदम सर्वम, ओम इति एकाक्षरम ब्रह्मम असे श्रुती स्मृती आहे. पण त्या अभेद प्रतिपादन करता नाही तर ओमची ब्रह्मरूपाने उपासना उपासकाने करावी याकरता आलेली आहे असं आता बोलतात. मग याच रीतीने ओम अक्षराची ब्रह्मरूपाने उपासना सांगितली आहे. ते ओम अक्षर साक्षात काय नाही, ब्रह्म नाही. तथापि ब्रह्मरूपाने उपासना संभवते का, अन्याच्या अन्य रूपाने उपासना होते. जसं शालिग्रामाची विष्णू रूपाने, नर्मदेश्वराची शिव रूपाने, या 5 आग्नी 5 आहुती नाही पण त्या रूपाने उपासना होते. तसं ओमची उपासना ब्रह्मरूपाने होऊ शकते. आणि त्याच्या पुढचं जरा सांगतात पूर्व पक्षाला विचारदृष्टीने. खरं आम्ही तुला सांगतो याच्या पुढे की ओमकार ब्रह्मरूप होऊ शकतो, कारण सगळ्याचंच अधिष्ठान ब्रह्म असल्यामुळे ओमचं अधिष्ठान कोण आहे, ब्रह्म आहे. आणि वेदांतामध्ये विचारता निरसले, प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्वरले ज्ञानी अशी विचारांती ओम हा आद्यस्थ ठरला, ब्रह्म अधिष्ठान आहे. मग आद्यस्थ ओमकार काय होईल, अधिष्ठान ब्रह्मरूप होईल. म्हणजे वाचक ओमचा वाच्य ब्रह्माशी अभेद होऊ शकेल. पण त्या पद्धतीने सगळ्याचाच अभेद तू म्हणशील तर हे चालणार नाही. कारण घट नाम आहे,
घट हे नाम आहे आणि हे कलेशरूप त्याचा अर्थ आहे. तर यांचा या नामनामीचा या वाच्यवाचकाचा अभेद नाही होणार. का बरे? इथे वाच्य असणारा घट जड आहे ना, आणि नाम सुद्धा जड आहे आणि जड जडाला अधिष्ठान होत नाही असा वेदांताचा सिद्धांत असल्यामुळे ब्रह्माशी मात्र सगळ्याचा अभेद होऊ शकतो, कारण ब्रह्म सगळ्याचंच अधिष्ठान आहे. म्हणून वाचक ओमचा वाच्य ब्रह्माशी अभेद विचार दृष्टीने आम्ही सांगितलं तर होईल, पण सगळ्याच वाचकाचा सगळ्याच वाच्याशी अभेद होऊ शकत नाही, कारण जड जडाला अधिष्ठान होत नाही. ते आता सांगतात. उपासना वाक्यात वस्तूच्या अभेदाची आवश्यकता नाही. भिन्न वस्तूची भिन्न रूपाने उपासना होते. आणि आता हे बोलणं, आता जे आपण 2-3 वाक्य बोललो, विचार करून पाहिले तर विचारांती ब्रह्माचे वाचक जे ओम अक्षर त्याचाच फक्त आपल्या वाच्य जे ब्रह्म आहे त्याच्याशी अभेद घडेल. का बरं घडेल? तर ओम आद्यस्थ आहे, ब्रह्म अधिष्ठान आहे आणि आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप असतो. मग इतर वाचक घटपटादिशी अभेद का होऊ शकत नाही? कारण इतर वाच्य आणि वाचक यांचा अभेद होऊ शकत नाही, कारण इतर ते घटपटादी पदार्थ जे आहेत तर ते जड असल्यामुळे ते त्या वाचकाचे अधिष्ठान होऊ शकत नाही, म्हणून ते सांगतात. परंतु घटादी अन्य पदांचा आपल्या जडरूप अर्थाशी आहे ना, तो अर्थ जडरूप आहे, ब्रह्म इकडे जडरूप नाही, ओमचा वाचक असणार, म्हणून म्हणतात परंतु घटादी अन्य पदाचा आपल्या जडरूप अर्थाशी अभेद घडणार नाही. कारण की सर्व नामरूप ब्रह्माचे ठिकाणी कल्पित आहे आणि ब्रह्म सर्वांचेच अधिष्ठान आहे. ओम अक्षरही ओम अक्षर ब्रह्माचे नाम आहे आणि म्हणून ते ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहे. आणि कल्पित वस्तू म्हणजे कल्पित ओमकार अधिष्ठान रूपच म्हणजे अधिष्ठान ब्रह्मरूपच असते, म्हणून ओम अक्षर ब्रह्म आहे. परंतु तशी स्थिती घटपटादी पदांची नाही. का बरे? कारण घटादी पदांचा जो जडरूप अर्थ तो पदाचा अधिष्ठान नाही. मग घट पदाचा अर्थ कोण? बारीक गळ्याचं मातीचं भांड. आणि पटपदाचा अर्थ वस्त्र. ते घटही जड आहे आणि वस्त्रही जड आहे, म्हणून ते घट आणि पटपदाचा अधिष्ठान होऊ शकत नाही, कारण वेदांताचा सिद्धांत आहे जड जडाला अधिष्ठान होत नाही. आणि घट म्हणजे ते अधिष्ठान नाही, कारण घट आणि अर्थ म्हणजे घटपद आणि त्याचा अर्थ हे दोन्ही सुद्धा दोघांचे अधिष्ठान मात्र ब्रह्म आहे. म्हणून बाद समाधी करण्याने सर्वाचाच ब्रह्मरूप होऊ शकतात, पण घटपद घटरूप होऊ शकत नाही, कारण जड जडाला अधिष्ठान होत नाही. म्हणून फक्त ब्रह्माशी तर सर्वांचाच अभेद घडतो, परंतु घटादी पदांचा आपापल्या जडरूप अर्थाशी कोणत्याही रीतीने म्हणजे विचारताही नाही आणि भावनेने सुद्धा नाही, कोणत्याही रीतीने अभेद घडणे शक्य नाही. कोणत्याही रीतीने म्हणजे वेदांत रीतीने पाहिलं तर तरी अभेद घडणार नाही, आणि तुम्ही किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंध पाहिला तर त्याही रीतीने अभेद घडणार नाही, म्हणजे विचाराने नाही भावनेनेही नाही. म्हणून भट्टमतात मानलेला वाच्यवाचकाचा अभेद हा कसा आहे? उत्तर आहे असंगत आहे. वाच्यवाचकाचा केवळ भेद मानण्यात जशी घटपदाहून अत्यंत भिन्न वस्त्ररूप अर्थाची प्रतीती होत नाही. बघा, वाच्यवाचकाचा केवळ भेद मानण्यात जशी घटपदाहून अत्यंत भिन्न वस्त्ररूप अर्थाची प्रतीती होत नाही, तशी घटपदाहून अत्यंत भिन्न कलशरूप अर्थाची प्रतीती होणार नाही. म्हणजे त्यांनी काय केलं होतं? भेद पक्ष आणि अत्यंत भेद मानला आणि अत्यंत अभेद मानला तर दोष दिला होता. वाचक आहे घटपद, आपलं अग्निपद म्हणा, आणि त्याचा अर्थ आहे ज्वाला, अग्नी. मग अग्निपदाचा आणि अग्नीचा जर अत्यंत भेद असता तर अग्निपदाने भिन्न अग्नीचं ज्ञान होतं, तसं भिन्न घटाचं झालं पाहिजे, पण होत नाही. त्या अर्थी त्यांच्यात काहीतरी अभेद असला पाहिजे. म्हणजे मग पूर्णच अभेद माना. म्हणले पूर्णच अभेद मानला तर अग्नीने जसं भाजतो तसं अग्निपदाने तोंड भाजलं पाहिजे. भाजत नाही म्हणून काहीतरी भेद माना, म्हणजे तोंड भाजत नाही म्हणून काहीतरी भेद माना, आणि अग्निपदाने अग्नीचं ज्ञान होतं तसं भिन्न पटाचं होत नाही म्हणून काहीतरी अभेद माना. असा किंचित भेदसहित अभेद माना असा दोष कोणी दिला होता? भट्टाने. पण तो दोष आमच्या दोघावर येत नाही. कोणावर? एक वेदांत मतावर येत नाही आणि दुसरा न्याय मतावर येत नाही, अत्यंत भेद मानून सुद्धा. खरं तर वेदांत मतामध्ये अत्यंत भेद मानलेला नाही, पण हे बोलणं वेदांताचं प्रौढीवादाने आहे. त्याच्याकरता संस्कृत विचार सागरामधली एक स्पष्ट पंक्ती आहे. सामर्थ्यरूप शक्तिवादी सिद्धांत मते उपादान कारणस्य आणि उपादान कारणस्य कार्येन सह नास्ति अत्यंत भेद. म्हणजे उपादान कारणाचा आणि कार्याचा
किंवा वाच्यवाचकाचा वेदांत मतामध्ये अत्यंत भेद स्वीकारलेला नाही. किंतु अनिर्वचनीय तादात्म्य संबंध असते, किंतु त्यांचा अनिर्वचनीय तादात्म्य संबंध आहे. तथापि पण जरी असं असलं तरी आत्र तयोहो म्हणजे वाच्यवाचक आणि उपादान कारण कार्य या दोन्हीमध्ये योहो अत्यंत भेद उक्त, जो अत्यंत भेद प्रतिपादन केलेला आहे स प्रौढीवादेनं, तो प्रौढीवादाने प्रतिपादन केलेला आहे. पण प्रश्न पडला प्रौढीवाद म्हणजे तरी काय? जसं अजातवाद कळाला, विवर्तवाद कळाला, सृष्टीदृष्टीवाद, दृष्टीसृष्टीवाद, अवच्छेदवाद, बिंबप्रतिबिंबवाद अनेक वाद आपण पाहत आलो. तसा प्रौढीवाद म्हणजे काय? तर प्रौढीवाद शब्दाचा अर्थ आहे आपल्याला अपेक्षित नसणारं किंवा आपल्याला मान्य नसणारं मतसुद्धा काही वेळापुरतं स्वीकारायचं आणि समोरच्याची चूक त्याच्या लक्षात आणून देऊन आपला महिमा वाढवणं, याला थोडक्यात प्रौढीवाद असं म्हणतात. अत्यंत भेद तर आपण मानत नाही वेदांती, पण तरीसुद्धा पद आणि अर्थ म्हणजेच वाच्य आणि वाचक किंवा उपादान कारण आणि कार्य यांच्यामध्ये अत्यंत भेद आम्ही मानला नाही, पण अत्यंत भेद जरी स्वीकारला तरी आमच्यावरती हा दोष येत नाही असं त्याला सांगतात. कोणाला? भट्टांना. आणि हाच दोष नैयायिकावर येत नाही. कसं ते बघा थोडक्यात पंक्ती वाचण्या अगोदर. वाच्य आणि वाचक, वाचक आहे ओम, वाच्य आहे ब्रह्म. तसंच इकडे पाहिलं तर वाचक आहे अग्निपद आणि वाच्य आहे ज्वाला. तर यांच्यामध्ये अत्यंत भेद जरी मानला तरी दोष आमच्यावर येत नाही. कोणता? म्हणजे अग्निपदाचा आणि ज्वालेचा अत्यंत भेद असता तर अग्निपदाने जसं अग्नीचं ज्ञान होतं तसं कोणाचं ज्ञान व्हावं? भिन्न घटाचंही व्हावं, हा दोष आहे. आणि उपादान कारण आणि कार्य यांच्यात अत्यंत भेद मानला तर उपादान मृत्तिकेपासून जशी भिन्न घटाची उत्पत्ती होते तशी भिन्न तेलाची उत्पत्ती झाली पाहिजे असा दोष दिला होता कोणी? भट्टाने. म्हणून त्या वाचक आणि उपादान कारण कार्य यांच्यामध्ये अत्यंत भेद मानता येत नाही. पण त्याला म्हणतात हा दोष अत्यंत भेद मानून सुद्धा आमच्यावरती येत नाही आणि नैयायिकावरही येत नाही. का बरे? कारण शक्तीचं स्वरूप नैयायिकाने काय मानलं? ईश्वराची इच्छाला शक्ती मानतात आणि आम्ही काय मानतो? त्या पदार्थ ठिकाणी सामर्थ्य मानतो. मग सामर्थ्यवादी आणि शक्तिवादी, सामर्थ्यवादी झाले वेदांती आणि शक्तिवादी झाले नैयायिक. या दोघांच्या मतावर हा दोष येत नाही. कारण नैयायिकाच्या मतावर सामर्थ्यवादी आमच्या मतावर का दोष येत नाही? मृत्तिका आणि घट अत्यंत भिन्न मानले आम्ही प्रौढीवादाने, तरी आमच्यात का दोष येत नाही? मग तुम्ही दोष काय दिला होता? मृत्तिकेपासून भिन्न घटाची उत्पत्ती होती तर भिन्न तेलाची झाली पाहिजे. पण आमच्या सामर्थ्यवादीच्या मतावर हा दोष काय येत नाही? तर मृत्तिकेमध्ये घट उत्पन्न करण्याचं सामर्थ्य आहे, तेल उत्पन्न करण्याचं नाही. तेल उत्पन्न करण्याचं सामर्थ्य पुढे तीळ वगैरे त्यांच्या ठिकाणी आहे, म्हणून सामर्थ्यवादीच्या मतावर हा दोष येत नाही. तसंच अग्निपदाने अग्नीचंच ज्ञान होतं, भिन्न पटाचं का होत नाही? तर अग्निपदाच्या ठिकाणी अग्निवाचक पदाच्या ठिकाणी अग्नि अर्थाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य आहे, पट अर्थाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य नाही. म्हणून सामर्थ्यवादी वेदांती यांच्या मतावर हा दोष येत नाही. वाच्यवाचक आणि उपादान कारण कार्याचा अत्यंत भेद मानला तरी. त्याचप्रमाणे शक्तिवादी कोण? नैयायिकाच्या मतावर हा दोष येत नाही. मग नैयायिकाच्या मतावर हा दोष काय येत नाही? कारण नैयायिक काय म्हणणार? घटपदाचा त्या अग्निपदाचा ज्वालारूप अर्थाशी अत्यंत भेद आहे, पण तरीसुद्धा अग्निपदाने अग्नीचं ज्ञान होतं, घटाचं ज्ञान नाही. का बरं? तर अग्निपद उच्चारल्याच्या नंतर अग्नीचं ज्ञान व्हावं अशी ईश्वराची इच्छा आहे, घटाचं ज्ञान व्हावं अशी ईश्वराची इच्छा नाही. आणि त्याच पदाप्रमाणे मृत्तिकेपासून भिन्न घटाचीच उत्पत्ती होती, तेलाची का नाही? तर मृत्तिकेपासून घटाचीच उत्पत्ती व्हावी अशी ईश्वराची इच्छा आहे, तेलाची उत्पत्ती व्हावी अशी ईश्वराची इच्छा नाही. म्हणून न्यायमतावरही हा दोष येत नाही आणि वेदांत मतावरही हा दोष येत नाही. एक दुसरं कारण पुन्हा नैयायिक मताने, नैयायिक काय करतात? प्रत्येक पदार्थाची उत्पत्ती करता आपण जसे कारण मानतो, कारणाशिवाय कार्य घडत नाही, कारण गुण हा कार्यानो वर्तनते, कारणाचे गुण कार्यात पाहायला भेटतात. जसं मृत्तिकेचं कार्य घट, तर त्याची साधारण कारण आणि असाधारण कारण आहे. साधारण कारण 9 आहे, असाधारण कारण 4 आहेत. उपादान निमित्त सहकार्य आणि अन्यथा सिद्ध, हे झाले वेदांत मतात. नैयायिक मतामध्ये प्रत्येक पदार्थाच्या उत्पत्तीला प्रागाभाव कारण मानतात. प्रत्येक पदार्थाच्या उत्पत्तीला प्रागाभाव, जसे मागे आपण 4 अभाव पाहिले, प्रागाभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव, अत्यंताभाव. तर कार्य उत्पत्तीपूर्वी कार्याचा जो अभाव आहे त्याला प्रागाभाव असं म्हणतात. आणि तो प्रागाभाव प्रत्येक पदार्थाच्या उपादान कारणात राहतो असं नैयायिकाचं म्हणणं आहे. जसं हा घट आहे,
ही उपादानकार मृत्तिका आहे. आणि त्याचा असणारा आणखी एक समजा हे 3 बोटं घ्या. ही मृत्तिका, हा घट आणि हा प्रागभाव. म्हणजे घट उत्पत्तीपूर्वी घटाचा जो अभाव त्याला म्हणतात प्रागभाव. आणि जसं या घटाला कारण कोण आहे? मृत्तिका आहे. दंडचक्र कुलाल हे आहे, तसं कोण आहे? प्रागभाव सुद्धा आहे. आणि तो प्रागभाव, प्रत्येक कार्याचा प्रागभाव त्याच्या उपादान कारणात राहतो. मग घटाचा प्रागभाव, घटाचं उपादान कारण कोण? माती. मग घटाचा प्रागभाव कुठे राहील? मातीत राहील. मग घटाच्या उत्पत्तीला जसे मातीच कारण आहे का प्रागभाव कारण आहे? प्रागभाव कारण आहे. आणि मग ज्याचा प्रागभाव ज्या उपादान कारणात राहतो त्या उपादान कारणापासून त्याच कार्याची उत्पत्ती होईल, अन्याची नाही. मग घटाचा प्रागभाव मृत्तिकेत राहतो, म्हणून मृत्तिकेपासून कोणाची उत्पत्ती होईल? घटाची नाही, घटाचीच होईल. कोणाची होणार नाही? पटाची होणार नाही, जरी मृत्तिका आणि घट भिन्न असला तरी. मग ते काय बोलले ते भट्ट, मृत्तिका आणि घट यांच्यात जर अत्यंत भेद असता तर मृत्तिकेपासून जशी भिन्न घटाची उत्पत्ती होती तशी भिन्न तेलाची झाली पाहिजे. पण नैयायिकावर हा दोष येत नाही, कारण नैयायिक प्रागभाव कारण मानतात. आणि मग घटाचा प्रागभाव कुठे राहतो? मृत्तिकेत राहतो, म्हणून मृत्तिकेपासून कोणाची उत्पत्ती होईल? घटाची होईल. तेलाची होणारच नाही, कारण तेलाचा प्रागभाव मृत्तिकेत राहत नाही ना. तेलाचा प्रागभाव तीळ, शेंगदाणे वगैरे तिथे राहतो. मग त्यापासून तेलाची उत्पत्ती होईल. कोणापासून होणार नाही? मृत्तिकेपासून होणार नाही. म्हणजे प्रागभाव एक कारण मानल्यामुळे नैयायिकाच्या मतावर हा दोष येत नाही, किंवा त्यांनी ईश्वराची इच्छेला शक्ती मानल्यामुळे त्यांच्यावर हा दोष येत नाही. आणि आम्ही सामर्थ्याला शक्ती मानल्यामुळे आमच्यावर हा दोष येत नाही. मग भेद पक्षातला दोष कोणावर येईल? तूच भेद मानतो म्हणून तुझ्यावरच येईल. किंवा वैयाकरणे मानतात म्हणून त्यांच्यावर येईल. म्हणजे वैयाकरण्यावर हा दोष येऊ शकतो, किंवा तुमच्या भट्टावर येऊ शकतो. पण शक्तिवादी असणारे नैयायिक आणि सामर्थ्यवादी असणारे आम्ही वेदांती, आमच्या मतावर हा दोष येत नाही, असं त्याला पटवून देतात. काय म्हणतात बघा. बघा, विचार करून हे झालं आपलं. परंतु घटादी अन्य पदाचा आपल्या जडरूप अर्थाशी अभेद घडणार नाही, इथपर्यंत झालं. कारण की सर्वच नामरूप ब्रह्माची ठिकाणी कल्पित आहे आणि ब्रह्म अधिष्ठान आहे. ओम अक्षरही ब्रह्माचे नाम आहे, म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहे. आणि कल्पित वस्तू अधिष्ठान रूपच असते, म्हणून ओम अक्षर ब्रह्म आहे. परंतु तशी स्थिती घटादी पदाची नाही. घटादी पदाचा जो जडरूप अर्थ तो पदाचा अधिष्ठान नाही. घट आणि त्याचा अर्थ कंबकुरदेबान बारीक गळ्याचं मातेचं भांड या दोघाचे अधिष्ठान ब्रह्म आहे, म्हणून फक्त ब्रह्माशी तर सर्वांचाच अभेद घडतो. परंतु घटादी पदाचा आपापल्या जडरूप अर्थाशी कोणत्याही रीतीने, म्हणजे आपण म्हणलो विचार किंवा भावना, याने अभेद घडणं शक्य नाही. म्हणून भट्ट मतात मानलेला वाच्यवाचकाचा अभेद असंगत आहे. इथपर्यंत पाहून झालेला आहे. आता इथून पुढे आता जे आपण बोललो ना, कोणत्या मतावर हा दोष येत नाही? वाच्यवाचकाचा, उपादान कारण आणि कार्याचा पूर्ण भेद मानला तरी वेदांत आणि नैयायिक मतामध्ये दोष येत नाही. ते कसं आता सांगतात बघा. वाच्यवाचकाचा केवळ भेद मानण्यात जशी घटपदाहून अत्यंत भिन्न वस्त्ररूप अर्थाची प्रतीती होत नाही. तो बोललो आता कोण? भट्ट. घटपदाचा आणि घटाचा अत्यंत भेद असता तर घटपदाने अत्यंत भिन्न कलशरूप अर्थाची प्रतीती होती, तशी कोणाची झाली पाहिजे? पटाची झाली पाहिजे. पण होत नाही. त्या अर्थी त्यांच्यात काही ना काही अभेद माना. आणि मृत्तिकेपासून भिन्न घटाची उत्पत्ती होते, तशी मग भिन्न तेलाची झाली पाहिजे. होत नाही. त्या अर्थी काही ना काही अभेद माना. तर त्याला म्हणतात हा दोष कोणावर येत नाही? वेदांत आणि नैयायिकावर येत नाही. वेदांतावर काय येत नाही? कारण घटपदात काय सामर्थ्य आहे? घटरूप अर्थाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य आहे. पटाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य नाही, ते पटपदात आहे. त्याचप्रमाणे मृत्तिकेत कोणाला उत्पन्न करण्याचं सामर्थ्य आहे? घटाला उत्पन्न करण्याचं सामर्थ्य आहे. तेलाला उत्पन्न करण्याचं सामर्थ्य नाही, ते तिळात आहे. म्हणून आमच्यावर हा दोष येत नाही. अत्यंत भेद मानला तरी, वाच्यवाचक उपादान कारण आणि कार्यात भेद मानला तरी आमच्या मतात हा दोष येत नाही. त्याचप्रमाणे नैयायिकाच्या मतात येत नाही. कारण नैयायिक काय म्हणणार? घटपद उच्चारल्याच्या नंतर घटाचं ज्ञान व्हावं अशी ईश्वराची इच्छा आहे, पटाचं ज्ञान व्हावं अशी ईश्वराची इच्छा नाही, ते पटपदात आहे. आणि मृत्तिकेपासून घटाचीच उत्पत्ती होईल, कारण उत्पत्ती करता प्रागभाव कारण आहे. आणि घटाचा प्रागभाव घट उत्पत्तीपूर्वी त्याचं उपादान कारण मृत्तिकेत राहतो, म्हणून मृत्तिकेपासून घटाची उत्पत्ती होईल, पटाची नाही. मग पटाचे कशापासून होईल? तंतूपासून होईल, कारण पटाचा प्रागभाव तंतूत राहतो, किंवा तेलाचा प्रागभाव तीळ आदी पदार्थामध्ये राहतो. त्यामुळे न्याय मतावर हा दोष येत नाही आणि वेदांत मतावरही येत नाही, ते आता सांगतात.
वाच्यवाचकाचा केवळ भेद मानण्यात जशी घटपदाहून अत्यंत भिन्न वसरूप अर्थाची प्रतीती होत नाही, तशी घटपदाहून अत्यंत भिन्न कलेशरूप अर्थाची प्रतीती होणार नाही, असं कोण बोललेले आहे? भट्ट. हे त्यांच्या शंकेचा अनुवाद झाला, मताचा अनुवाद. आणि घटपदाशी वाच्य, घटपदाचं वाच्य कोण? कंबुगृहदम बारी गळ्याचं मातीचं भांड. ते जर भिन्न मानून त्याची म्हणजे त्या घटाची घटपदाने प्रतीती मानली तर जशी घटपदाहून भिन्न कलशरूप अर्थाची प्रतीती होते, तशी अत्यंत भिन्न वसरूप अर्थाची प्रतीती घटपदाने झाली पाहिजे. पण होत तर नाही, म्हणून त्यांच्यामध्ये किंचित अभेद माना असं बोललं होता. हा दोष सांगितला आहे. परंतु हा दोष पदाची ठिकाणी सामर्थ्य अथवा शक्ती, इच्छारूप शक्ती मानित नाहीत. मग सामर्थ्य अथवा इच्छारूप शक्ती मानत नाहीत, त्यांच्या मतात येईल. मग सामर्थ्य कोण मानतात? वेदांती. आणि इच्छारूप शक्ती कोण मानतात? नाही येईल. त्यांच्या मतावर हा दोष येणार नाही. जे हे मानत नाही त्यांच्या मतावर येईल. मग सामर्थ्य किंवा इच्छारूप शक्ती कोण मानत नाही? भट्टाला सांगतात, एक तर तुम्ही मानत नाही, दुसरे वैयाकरणी मानत नाही. मग तुमच्या दोघांच्या मतावर हा दोष येईल. पण वेदांती आणि न्यायिक मतावर हा दोष येणार नाही. सामर्थ्य किंवा इच्छारूप शक्ती मानतात त्यांचे मतात म्हणजे वेदांत आणि न्यायिक मतात हा दोष येणार नाही. काय येणार नाही? कारण घटपदाचे वाच्य कोण आहे? कलश आहे. आणि अवाच्य कोण आहे? वस्त्राधिक आहे. त्यामुळे घटपदापासून कोणाचं ज्ञान होईल? घटाचं ज्ञान होईल, कलशाचं ज्ञान होईल. कोणाचं होणार नाही? वस्त्राचं होणार नाही, कारण वाच्य ते नाहीच आहे. वाचक वाच्याचं ज्ञान करून देईल, अवाच्याचं ज्ञान करून देणार नाही. वाचक वाच्याचं का ज्ञान करून देईल? वाचकाच्या ठिकाणी वाच्याचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य आहे वेदांत मतात. आणि वाचक वाच्याचं ज्ञान काय करून देईल? त्या वाच्यापासून त्या वाच्याचं ज्ञान व्हावं ईश्वराची इच्छा आहे न्यायमतामध्ये. त्यामुळे वाच्य वाचकाचा अत्यंत भेद मानला तरी आमच्या मतात दोष येत नाही वेदांत आणि न्यायमतामध्ये. कारण घटपदाचे वाच्य कलश आणि अवाच्य वस्त्राधिक हे दोन्ही घटपदाहून भिन्न असले तरी घटपदात फक्त कलशरूप अर्थाचेच ज्ञान करून देण्याची शक्ती आहे किंवा वेदांत मतात झालं, आणि इच्छा आहे म्हणलं का न्यायमतात झालं, आणण्याची नाही. म्हणून अन्य अर्थाची म्हणजे अवाच्य अन्य अर्थाची प्रतीती होत नाही. या रीतीने आता हे उपादान कारण आणि कार्याबाबतीत त्यांच्यातही अत्यंत भेद मानला तरी दोष कसा येत नाही ते आता इथून पुढे सांगतात. ते काय बोलले? ते उपादानकार मृत्तिका आणि घट हे अत्यंत भिन्न असेल तर भिन्न मृत्तिकेपासून भिन्न घटाची उत्पत्ती होते, तर भिन्न तेलाची झाली पाहिजे. होत नाही त्या अर्थी थोडासा अभेद माना. आणि कार्यकारण भावाची सिद्धी होण्याकरता थोडासा भेद माना. पण त्याला म्हणतात हाही दोष शक्तिवादी आणि सामर्थ्यवादी यांच्यात येत नाही. काय येत नाही? कारण मृत्तिकेत काय उत्पन्न करण्याचं सामर्थ्य आहे? घट उत्पन्न करण्याचं आहे, तेल उत्पन्न करण्याचं नाही. म्हणून ते भिन्न असले तरी त्यापासून तेच उत्पन्न होईल. आणि इकडे पाहिलं तर मृत्तिके घटाचा प्रागाभाव मृत्तिकेत राहतो, कशात नाही? कोणाचा राहत नाही? पटाचा राहत नाही. म्हणून मृत्तिकेपासून घटच उत्पन्न होईल, पट होणार नाही, असं न्यायमतामध्ये ते आता बोलतात. या रीतीने ज्या पदात म्हणजे घटपदात म्हणा ज्या अर्थज्ञानाची म्हणजे कलशरूप अर्थज्ञानाची शक्ती आहे त्या पदाने म्हणजे घटपदाने त्याच अर्थाची म्हणजे कलशरूप अर्थाचीच प्रतीती होते, आणण्याची नाही म्हणजे वस्रूप अर्थाची प्रतीती होत नाही. आणि म्हणून वाच्यवाचकाचा म्हणजे घटपद आणि कलशरूप अर्थाचा अत्यंत भेद मानण्यात दोष नाही. हे प्रौढीवादाने बोलणं आहे. खरं तर आम्ही अत्यंत भेद मानत नाही, आम्ही अनिर्वचनीय तादात्म्य संबंध मानतो. पण प्रौढीवादाने आम्ही भेद जरी स्वीकारला तरी आमच्या मतावर दोष येत नाही असं भट्टांना सांगतात. शिवाय त्यांच्या भेदसहित अभेदरूप तादात्म्य संबंधही घडत नाही. म्हणजे वाच्य आणि वाचकाचा किंवा उपादान कारण आणि कार्याचा भेदसहित अभेदरूप तादात्म्य संबंध भट्टाने मानला ना तर तेही विधान बरोबर नाही. कारण भेद व अभेद हे परस्पर विरोधी धर्म आहेत ना. कशाप्रमाणे? आताच म्हणलो आपण शत्रुमित्र, सुखदुःख, सूर्यप्रकाश आहे ना, स्त्री पुरुष याप्रमाणे ही विरोधी गोष्टी आहेत. तसाच उपादान कारणाचा आणि कार्याचा भेद सहित अभेद नाही. मग काय आहे? केवळ भेदच आहे. आणि केवळ भेदाविषयी मग त्याने भेदाविषयी दोष दिला होता. मृत्तिका आणि घट अत्यंत भिन्न आहे, मृत्तिकेपासून घटाची उत्पत्ती होती तर तेलाची व्हावी. घट आणि कलश याच्यात अत्यंत भेद आहे, तर घटपदापासून घटाचं ज्ञान होतं तर पटाचंही ज्ञान व्हावं असा त्याने काय भेद पक्षात काय दिला होता? दोष. पण हा दोष वेदांती मतावर आणि न्यायिकावर येत नाही कसा ते सांगतात. तसाच उपादान कारणाचा आणि कार्याचा भेद सहित अभेद नाही, केवळ भेदच आहे. आणि केवळ भेदाविषयी जो दोष भट्टाने सांगितला आहे तो न्यायिक आणि शक्तिवादी म्हणजे कंसात वेदांती यांच्या मतावर येत नाही.
काय येत नाही ते सांगतात. कार्यकारणाच्या भेदामध्ये भट्ट असा दोष सांगतात की जर मृतपिंडाहून अत्यंत भिन्न घटाची उत्पत्ती होते तर मृतपिंडापासून अत्यंत भिन्न तेलाची उत्पत्ती झाली पाहिजे. होत नाही त्या अर्थी त्यांच्यामध्ये पूर्ण भेद नाही असं ते बोलले होते. जर तेलाची उत्पत्ती होत नाही तर अत्यंत भिन्न घटाची उत्पत्ती होणार नाही, पण घटाची होते आणि तेलाची होत नाही त्या अर्थी घट आणि मृतिका यांच्यात थोडासा अभेद माना, पण त्याला म्हणतात हे बरोबर नाही. पण हा दोष नैयायिकाच्या मतात येत नाही. कारण बघा, कारण ते म्हणजे नैयायिक सर्व वस्तूच्या उत्पत्तीस प्रागाभाव कारण मानतात बघा. आणि घट उत्पत्तीस जसे उपादान कारण मृतिका, निमित्त कारण कुंभार, कुलाल, सहकारी कारण दंडचक्र, अन्यथा कारण रासप हे जसं कारण आहे तसं न्यायमतामध्ये प्रागाभाव सुद्धा कारण आहे. आणि प्रत्येक पदार्थाचा प्रागाभाव आपापल्या उपादान कारणात राहतो. मग घटाचं उपादान कारण कोण आहे? मृतिका आहे. आणि घटाचा प्रागाभाव कुठे राहतो? मृतिकेत. म्हणून मृतिकेपासून घटाची उत्पत्ती. तेलाची का नाही? कारण तेलाचा प्रागाभाव मृतिकेत राहत नाही, तो तिळादी पदार्थात राहतो, म्हणून त्याच्यापासून त्याची उत्पत्ती होईल. म्हणून न्यायमतावर हा दोष येत नाही ते सांगतात. कारण सर्व वस्तूचा उत्पत्तीस प्रागाभाव कारण मानतात नाही. आणि घट उत्पत्ती जसे दंड कुलाल आदी कारण आहेत त्याप्रमाणे घटाचा प्रागाभाव घटास कारण आहे. आणि मग या रीतीने सर्वांचाच प्रागाभाव सर्वांच्या उत्पत्तीस कारण आहे. तो घटाचा प्रागाभाव घटास उपादान कारण असणारी जी मृतपिंड माती त्याच्या ठिकाणी राहतो. तेलाचा प्रागाभाव तेलात राहतो. मग तसा सर्वच पदार्थाचा प्रागाभाव आपापल्या उपादान कारणात राहतो. मग ज्या पदार्थाचे म्हणजे घटाचे असं म्हणा, ज्या पदार्थाचे ठिकाणी म्हणजे मृतपिंडाच्या ठिकाणी ज्याचा म्हणजे घटाचा प्रागाभाव असतो त्या पदार्थापासून म्हणजे मृतपिंडापासून त्याचीच म्हणजे घटाचीच उत्पत्ती होते, अन्याची नाही, म्हणजे तेलाची नाही. मग तेलाची उत्पत्ती कशापासून होईल? तेलाचा प्रागाभाव त्या तिळात राहतो, म्हणून तिळापासून तेलाची उत्पत्ती होईल, घटाची नाही. आणि म्हणून कार्यकारणाचा अत्यंत भेद मानण्यात नैयायिकाच्या मतात दोष येत नाही. तसेच सामर्थ्यरूप शक्ती आता वेदांत मतात काय येत नाही, तर वेदांत मतात म्हणतील मृतिकेपासून घटाची उत्पत्ती भिन्न घटाची उत्पत्ती होते ते तेलाची का नाही? मृतिकेत घट उत्पत्तीचं सामर्थ्य आहे, तेल उत्पत्तीचं नाही. आणि तिळात तेल उत्पत्तीचं सामर्थ्य, घट उत्पत्तीचं सामर्थ्य नाही. म्हणून मृतपिंड आणि घट अत्यंत भिन्न असला तरी मृतपिंडापासून घटाचीच उत्पत्ती होईल, तेलाची नाही. का नाही? तर मृतपिंडात ते सामर्थ्य नाही ते सांगतात. तसेच सामर्थ्यरूप म्हणजे वेदांती सामर्थ्यरूप शक्ती वाद्यांच्या म्हणजे वेदांत मतातही दोष येत नाही. कारण मृतपिंडात घट उत्पन्न करण्याचे सामर्थ्यरूप शक्ती आहे, तेल उत्पन्न करण्याची नाही. तसेच तिळात तेल उत्पन्न करण्याची सामर्थ्यरूप शक्ती आहे, घट उत्पन्न करण्याची नाही. आणि म्हणून मृतपिंडापासून घटाची उत्पत्ती होते, तेलाची नाही. आणि तेलापासून तेलाची उत्पत्ती होते, घटाची नाही. मग या रीतीने उपादान कारणाचा आणि कार्याचा अत्यंत भेद मारण्यातही काही दोष येत नाही. आता हे इथपर्यंत झालं. आता त्याला उष्ट्रलकोटिका न्यायाने आता भट्टाला सांगतात हे दोन्ही दोष तुमच्याच मतावर येतात. उष्ट्रलकोटिका न्याय शास्त्रामध्ये हजारो न्याय आले. आपण भिक्षुपात प्रसर न्याय, अंधगोलांगुल न्याय, शालक सारमेय न्याय, प्रधानमल निभ्रन न्याय, असे अनेक न्याय आहे ना. कागताली न्याय, तसा आता हा आहे उष्ट्रलकोटिका न्याय. आजही राजस्थान प्रदेशामध्ये आपण जर गेलो तर तिथे दळणवळणाच्या सुविधेकरता उंटाचा वापर केला जातो. वालुकामय प्रदेश आहे सगळा. आणि मग एखादी गाडी कशी आहे, गाडीत इंधन टाकत राहिलं, जड गाडी ती पेटत नाही तोपर्यंत धावत राहते. पण उंट जरी असला तरी मुका जीव जरी असला तरी तो जीव आहे ना, आणि जीव थकतो. पण ही सावकार लोक, धंदेवाईक लोक आपल्या पैशाच्या हवेपायी त्यांना काही विश्रांती देत नाही. आणि मग कधी ग्लानी येऊन थकून भागून तो उंट भर रस्त्यामध्येच बसतो. बसल्याच्या नंतर हे काय करतात, त्याच्याच वरचे 2 लाकडं घेतात, 2 ठोके त्यालाच देतात. आणि मग मारण्याच्या भीतीने, जीव जाण्याच्या भीतीने ते मुक जनावर सुद्धा उठून शक्ती नसताना अनिच्छेने चालायला लागतं. याला म्हणतात उष्ट्रलकोटिका न्याय. म्हणजे त्याच्याच पाठीवरचं लाकूड घेऊन त्यालाच मारणं, चालायला भाग पाडणं. तसं आता उष्ट्रलकोटिका न्यायाने भट्टाला म्हणतात तुम्ही भेद का मानला आणि अभेद का मानला? ते म्हणतात भेद पक्षातला दोष येऊ नये, अभेद पक्षातलाही दोष येऊ नये, दोन्ही दोष येऊ नये म्हणून आम्ही भेदही मानतो आणि अभेदही मानतो. पूर्ण भेद मानला तर काय होईल? अग्नीने 10 होतो तसा अग्निपदाने झाला पाहिजे, पण होत नाही म्हणून आम्ही पूर्ण भेद मानत नाही. आणि पूर्ण अभेद मानला आहे ना तर वाच्यवाचक भावाची सिद्धी होणार नाही. म्हणजे पूर्ण अभेद का मानत नाही तर अग्नीने 10 होतो तसा अग्निपदाने होत नाही म्हणून पूर्ण अभेद मानत नाही, थोडासा भेद मानतो. आणि पूर्ण भेद का मानत नाही
तर पूर्ण भेद मानला तर अग्निपदाने अग्नीचं ज्ञान होतं, तसं भिन्न घटाचंही झालं पाहिजे, होत नाही, म्हणून थोडासा अभेदही मानतो. असं कोण बोलले होते? भट्ट. म्हणजे भेदही मानला आणि अभेदही त्यांनी मानला. म्हणजे मग आता दोन्ही मानला म्हणून दोन्ही दोष कोणावर येतील? तुमच्यावरच येतील, कारण तुम्ही भेदही मानता आणि अभेदही मानता. आम्ही भेदच मानतो, त्यामुळे आमच्यावर दोष येत नाही, कारण आम्ही सामर्थ्यवादी किंवा शक्तिवादी आहे. पण जे भेदही मानतात आणि अभेदही मानतात, दोन्ही दोष तुमच्यावरच येतील. म्हणजे असं कसं होईल? म्हणजे असं होईल, एखाद्याने चोरी केली तर त्याला चोरीचा दोष लागतो. दोष म्हणजे कंसात पाप लागतं. आणि मग पापामुळे तुका म्हणे पापीने ती रोगाच्या रूपे, दारिद्र्याच्या रूपे. सुदाम देवाने चोरून ते चेने खाल्ले, त्याला ते दोष लागला आणि त्यामुळे त्याला 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागलं, म्हणजे चोरीच्या दोषामुळे. आणि धर्मराज युधिष्ठिराने द्वितकर्म खेळलं, त्यामुळे त्यांना त्याचा दोष लागला आणि सगळं महाभारत पुढे घडलं. आणि दोन्ही केलं त्या धुंदुकारी, त्याने चोरीही केली आणि द्युतकर्मही खेळला. मग त्याला काय पिशाची योनी प्राप्त झाली आपल्याला माहिती आहे. म्हणजे एकाने एक केवळ चोरी केली तर चोरीचा दोष लागतो सुदामा, केवळ द्युतकर्म केलं तर द्विताचा दोष लागतो धर्मराज, आणि दोन्ही केलं तर दोन्हीचा दोष लागला कोणाला? त्या धुंदुकारीला. तसं केवळ भेद मानला तर भेद पक्षाचा दोष, केवळ अभेद मानला तर अभेद पक्षाचा दोष. केवळ भेद मानला तर भेद पक्षाचा काय दोष आहे? तर भेद पक्षाचा दोष म्हणजे उपादान कारण आणि मृत्तिका यांच्यामध्ये केवळ भेद मानला तर मृत्तिकेपासून घटाची उत्पत्ती होती, तशी भिन्न तेलाची उत्पत्ती झाली पाहिजे. आणि वाचकाचा पूर्ण भेद मानला तर अग्निपदाने अग्नीचं ज्ञान होतं, तर वस्त्राचं ज्ञान झालं पाहिजे. हा भेद पक्षातला दोष. आणि अभेद पक्षातला काय दोष? मृत्तिका आणि घट आहे ना, उपादान कारण आणि कार्य यांचा पूर्ण अभेद मानला तर कार्यकारण भावाची सिद्धी होणार नाही. आणि वाचकाचा पूर्ण अभेद मानला तर अग्नीने 10 होतो, तसा अग्निपदाने 10 झाला पाहिजे. असा हा अभेद पक्षातला दोष कोणी दिला? भट्टाने. केवळ भेद मानला तर भेद पक्षात काय दोष होतो तोही आपण बघितला. केवळ अभेद मानला तर अभेद पक्षात काय दोष आहे तोही मानला. पण दोन्ही कोणी मानले? तूच मानलेस. तू भेदही मानतो आणि अभेदही मानतो, म्हणून दोन्ही दोष कोणावर येतात? तुझ्यावरच येतात. म्हणून किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंधाला शक्ती मानणं चुकीचं आहे, असा इथून आता ही उष्ट्र लकुटिका न्यायाने शेवटच्या काही पंक्तीमध्ये सांगतात. बघा, भट्टाने मानलेला भेदाभेदच कसा आहे? असंगत आहे. भेदाविषयी भट्टाने सांगितलेले दोन्ही दोष कोणावर येतात? भेदाविषयी भट्टावरच येतात, कारण त्यांनीच भेदसहित अभेदाचा अंगीकार केलेला आहे. कार्यकारणाचा भेद आणि अभेद आहे, भेदही आहे आणि अभेदही आहे भट्टाच्या मतात. म्हणजे किंचित भेदसहित अभेद. भेद आहे म्हणून भेद पक्षाचा दोष कोणता? मृत्तिकेपासून तेलाची उत्पत्ती झाली पाहिजे आणि त्या अग्निपदापासून वस्त्राचं ज्ञान झालं पाहिजे, हा भेद पक्षातला दोष. आणि अभेद आहे म्हणून अभेद पक्षातला दोष. मृत्तिका आणि घटामध्ये कार्यकारण भावाची सिद्धी होणार नाही आणि अग्नीने 10 होतो तसा अग्निपदाने सुद्धा 10 झाला पाहिजे, असा अभेद पक्षाचा दोष आहे. हे दोन्ही दोष त्यांनाच लागतात. कसं काय बरे? उदाहरण देतात. जसा चोरी करणाऱ्याला चोरीचा दोष, सुदामा देवाचं उदाहरण आपण बघितलं. आणि द्यूत खेळणारा द्यूताचा दोष, धर्मराजाचं उदाहरण पाहिलं. आणि एकाच व्यक्तीने दोन्ही केले तर दोन्ही दोष, धुंदुकारीचं उदाहरण पाहिलं. तसं भेद मानला तर भेद पक्षाचा दोष, अभेद मानला तर अभेद पक्षाचा दोष, दोन्ही मानलं तर दोन्हीचे दोष कोणावर येतात? तुझ्यावरच येतात, असं भट्टाला बोलतात. आणि बघा, एकाच व्यक्तीने दोन्ही केल्यास दोन्ही दोष लागतात. त्याप्रमाणे भेद मानला असता भेद पक्षाचा आणि अभेद पक्षाचा दोन्ही दोष भट्टाच्या मतावरच येतात, कारण दोन्ही तेच मानतात. आणि शक्तिवादीच्या म्हणजे सामर्थ्यरूप शक्ती मानणारे कोण? वेदांती. त्यांच्या मतात केवळ भेदाचा अंगीकार आहे म्हणून दोष नाही. म्हणजे न्यायमतामध्ये आणि वेदांत मतामध्ये केवळ कशाचा स्वीकार आहे? भेदाचा स्वीकार आहे. त्यामुळे हा दोष येत नाही. बरं, काय येत नाही? कारण घटाच्या ठिकाणी आपला अग्निपदात सामर्थ्य काय? आग्नेय अर्थाचं ज्ञान करून देण्याचं आहे, वस्त्र अर्थाचं नाही. मृत्तिकेत सामर्थ्य काय? तेल उत्पन्न करण्याचं, आणण्याचं नाही, म्हणून वेदांत मतात येत नाही. न्यायमतात काय येत नाही? अग्निपदाने अग्नीचंच ज्ञान व्हावं अशी ईश्वराची इच्छा आहे, वस्त्र अर्थाची नाही. आणि मृत्तिकेपासून घटाचीच उत्पत्ती भेद मानला तरी का? तर मृत्तिकारूपी उपादान कारणात घटाचा प्रागाभाव राहतो आणि तो प्रागाभाव कारण असल्यामुळे मृत्तिकेपासून घटाची उत्पत्ती होईल, तेलाची नाही, कारण तेलाचा प्रागाभाव मृत्तिकेत राहत नाही. असं न्यायिक मतावरून वेदांत मतावर हा दोष येत नाही. म्हणून म्हणतात शक्तिवादाच्या मतात केवळ भट्टाचा आणि शक्तिवादाच्या मतात केवळ भेदाचा अंगीकार आहे म्हणून दोष नाही. कारण गुणीच्या ठिकाणी साधा व्यवहार आहे. सामर्थ्य म्हणजे गुणीच्या ठिकाणी गुण धारण करण्याचं सामर्थ्य आहे, क्रियावानाच्या ठिकाणी क्रिया धारण करण्याचं सामर्थ्य आहे, व्यक्तीच्या ठिकाणी जातीला धारण करण्याचं सामर्थ्य आहे. आणि सामर्थ्यवादी आम्ही असल्यामुळे त्याच्यामध्ये केवळ भेद मानून सुद्धा आमचा दोष येत नाही.
कारण गुणीच्या ठिकाणी गुण धारण करण्याची शक्ती आहे, आणण्याची नाही. त्याप्रमाणे जातीच्या ठिकाणी व्यक्ती, क्रियेच्या ठिकाणी आपला क्रियेचा आणि कर्त्याचा म्हणजे जाती, व्यक्ती, गुणगुणी, क्रिया, क्रियावान वगैरे यांचा केवळ काय आहे? भेदच आहे. तथापि व्यक्तीच्या ठिकाणी जाती धारण करण्याची, क्रियावानाच्या ठिकाणी क्रिया धारण करण्याची शक्ती आहे, अन्य धारण करण्याची नाही. मग या रीतीने उपादान कारणाचा आणि कार्याचा, त्याचप्रमाणे गुणगुणी, जाती, व्यक्ती, क्रिया, क्रियावान, उपादान कारण कार्य, अवयव अवयवी यांचा भेदाभेदरूप तादात्म्य संबंध मानणे योग्य नाही, तर केवळ भेद मानणंच योग्य आहे. आता इथं पुढचं बोलतात. आता आतापर्यंत आम्ही बोललो थोडंसं प्रौढीवादाने बोललो का, तू लईच दोन्ही घेऊन चालला होता तुझं म्हणजे गप्प करण्याकरता खरं काय ते कळून देण्याकरता. पण आम्ही सुद्धा केवळ भेद मानतो असं नाही, वेदांती. मग आम्ही काय करतो? आम्ही भेदाभेद मानतो. अरे वा, तुम्ही तर मग आमचेच भाऊ निघालात. नाही, आम्ही तू भेदही सत्य मानतो ना अभेदही सत्य मानतो. सत्यमेव जे येते, नेहमीच आपण म्हणतो सत्य परेशान हो सकता है मगर पराजित कभी नाही. हे सगळं खरं असलं अंतिम विजय सत्याचाच होतो, पण सत्य चार नसतात. तसं भेदही सत्य ना अभेदही सत्य असे दोन्ही सत्य नाही होणार. तू दोन्ही सत्य मानतो म्हणून दोष तुझ्यावर आहे. आम्ही एक सत्य मानतो आणि एक मिथ्या मानतो. आमचा अभेद सत्य आहे आणि भेद मिथ्या आहे. म्हणजे त्यालाच वेदांत भाषेत म्हणतात कल्पित भेद आणि वास्तव अभेद. आम्ही कल्पित भेद मानल्यामुळे कार्यकारण, गुणगुणी, जाती, व्यक्ती, उपादान कारण कार्य हे सगळ्या भावाची सिद्धी होते. आणि वास्तव अभेद मानल्यामुळे ते दोघाचा संबंध सुद्धा, वास्तव अभेद आणल्यामुळे तेच आहे हेही सिद्ध होतं. म्हणजे आम्ही कल्पित काय शब्द बघा त्याला, आम्ही कल्पित भेद मानल्यामुळे तादात्म्य संबंध किंवा भेद प्रतीतीची व्यवस्था लागते, आणि वास्तव अभेद मानल्यामुळे संबंधाची देखील सिद्धी होते. अशा पद्धतीचं म्हणजे आम्ही केवळ भेदही मानत नाही, केवळ अभेदही मानत नाही, वास्तव अभेद आणि कल्पित भेद. म्हणून आम्ही भेदाहून विलक्षण का? वास्तव अभेद आहे म्हणून, आणि अभेदाहून विलक्षण का? कल्पित भेद आहे म्हणून. ते आता या शेवटच्या पंक्तीमध्ये बोलतात. एक 5 मिनिटं. ठीक ना. एक वेदांत सिद्धांतातही कार्यकारण, गुणगुणी, जाती, व्यक्ती, कर्मकर्ता किंवा अवयव अवयवी यांचा अत्यंत भेद मानलेला नाही. वर कसं काय बोलला? प्रौढीवादाने. वर कसं बोललो आम्ही? प्रौढीवादाने. पण वस्तुस्थिती आमच्या मतातली काय आहे ते सांगतात. मग काय मानलेलं आहे? तादात्म्य संबंधच मानलेला आहे. म्हणजे भट्टही मानतात. भट्टाने किंचित भेदाभेदरूप तादात्म्य संबंध मानलेला आहे. म्हणजे त्यांच्या मतामध्ये भेदाभेद दोन्ही काय आहे? सत्य आहे. आणि आमच्या मतामध्ये, परंतु भट्ट मताप्रमाणे भेदाभेदरूप तादात्म्य संबंध नाही, तर ठळक अक्षरात देतात भेदाभेदोन विलक्षण. भेदाहून विलक्षण का? वास्तव अभेद आहे म्हणून, आणि अभेदोन विलक्षण का? कल्पित भेद आहे म्हणून. म्हणजे आमच्याकडे व्यवहाराकरता प्रतीतीत भेद आहे आणि वस्तुस्थितीत मात्र अभेद आहे. ते सांगतात भेदाभेदोन विलक्षण अनिर्वचनीय तादात्म्य संबंध आहे. भेदाभेदाहून विलक्षण असल्यामुळे अनिर्वचनीय तादात्म्य संबंधावर कोणताच दोष येत नाही. कारण दिसायला जरी भेद असला तरी असायला अभेद आहे, आणि असायला जरी अभेद असला तरी दिसायला भेद आहे. दिसायला भेद असल्यामुळे प्रतीतीची संगती लागते, आणि असायला अभेद असल्यामुळे सिद्धांताला बाध येत नाही. वाच्यवाचकाचा भेदाभेदरूप तादात्म्य संबंध असंच पदाची शक्ती आहे. या म्हणजे भेदाभेदरूप तादात्म्य संबंधाला म्हणजे भेदाभेदून विलक्षण अनिर्वचनीय तादात्म्य संबंध हीच काय एक प्रकारची शक्ती आहे. हे आपले भट्टाचा अगोदर सांगतात. वाच्यवाचकाचा भेदाभेदरूप तादात्म्य संबंध असंच पदाची शक्ती आहे. हा भट्ट मताला अनुसरणारा जो पक्ष आहे तो अयुक्त आहे, अयोग्य आहे, खंडित आहे, श्रुतियुक्ती अनुभूतीच्या विरुद्ध आहे. पण वेदांत मतानुसारे पदाच्या ठिकाणी अर्थ ज्ञान करून देण्याचे जे सामर्थ्य आहे तीच पदाच्या ठिकाणी शक्ती आहे असं वेदांत मत आहे. येन प्रकारे शक्तीबद्दल 4 मत आपण पाहिलीत. पहिलं वेदांत, 2 नैयायिक, 3 वैयाकरणीन, 4 भट्ट. तर हे चौथं आता उलटं गेलं तर भेदाभेदरूप तादात्म्य संबंध हे भट्टाचं मत खंडित आहे, वैयाकरणाचंही खंडित आहे, नैयायिकाचंही खंडित आहे, आणि वेदांत मतच तेवढं मंडित आहे असं सांगतात. याप्रमाणे पदाच्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीचे याप्रमाणे पदाच्या ठिकाणी म्हणजे घटपदाच्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीचे म्हणजे कलशरूप अर्थाचं ज्ञान करून देणे ही शक्तीने ज्या पदार्थाचे म्हणजे कलशरूप अर्थाचे ज्ञान होते त्यास काय म्हणतात? शक्य असं म्हणतात. आणि वाक्यातील पदश्रवणानंतर पदाच्या शक्यार्थाचे आपल्याला अगोदर प्रथम ज्ञान होते,
आणि त्या अर्थज्ञानावरून वाक्याच्या तात्पर्याचा आपल्याला पुन्हा निश्चय होतो आणि त्या वाक्य तात्पर्य निश्चयालाच शाब्दबोध असे म्हणतात. आणि तो शाब्दबोध व्यवहाराशी प्रतिकूल असेल तर मग लक्षणा करावी लागते. जलेने सिंचेते म्हणलं तर लक्षणा करण्याची गरज नाही आणि वन्नीनं सिंचेते म्हणलं तर अनुभवाच्या विरुद्ध आहे, मग लक्षणा करावी लागते. लक्षणा करतेवेळी पदाच्या शक्यार्थाचे ज्ञान असेल तरच लक्षणा करणे शक्य आहे. मग याचकरिता जरी लक्षणेविषयी प्रश्न असता पदाच्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीचे वर्णन ग्रंथकारांनी विस्ताराने केले आणि म्हणूनच शक्तीने शक्यार्थाचे ज्ञान होते आणि शक्य संबंध हेच लक्षणेचे स्वरूप आहे. शक्य संबंध लक्षणा पदाच्या ठिकाणी ज्या अर्थाच्या अर्थज्ञानाची शक्ती असते त्या पदास शक्यार्थ म्हणतात, त्यालाच वाच्यार्थ म्हणतात, अभिधेय अर्थ, मुख्य अर्थ असंही म्हणतात. जशी अग्निपदाच्या ठिकाणी अंगाररूप अर्थज्ञानाची शक्ती आहे म्हणून अग्निपदाचा शक्य कोण झाला? अंगार, ज्वाला. म्हणून अग्निपदाचा अंगार हा शक्यार्थ आणि वाच्यार्थही आहे, अभिधेय किंवा मुख्य अर्थही आहे. जसे आहे अग्नी हे पद वाचक आहे आणि अग्नी हा त्याचा वाच्य, शक्य, लक्ष्य किंवा मुख्य अभिधेय आहे. आता एवढा विचार कशा करता? 2 लक्षणं उपयोगाचे आहे आणि 1 नाही हे कळण्याकरता. मग त्याचा विचार उद्या येईल, तो आपण उद्याच्याला विचार करूया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. हरि ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. हा, याला घ्या बाबा.